कारण हे टेन्शन मध्ये होते. हा. मग आम्ही समजूत काढली, त्यामुळं असं वाटलं नाही ना लेकरांना खायला हे आणलं त्यामुळे. वाटलंच नाही की असं आत्महत्या करते, जर एक प्रकारचा त्याग करते असं वाटलं नाही. मग तिथपर्यंत जाऊन बघितलं जवळ, तर त्यांनी फास लावलेली होती. फास लावल्यानंतर म्हणजे मला असं बॅलन्स त्यांचा सांभाळायला येणार. मग मी आमच्या दिराला तितक्यात हाक मारली, ही ओबी म्हणणार तर काहीच नाही, भाऊजी तुम्ही पळत या. माझ्या एका आवाजात तर ती तिथवर पळत आले. पळत आल्यानंतर बघितलं तर ते जाग्यावरच गेलेले होते आधीच. गेल्यानंतर आमची म्हणजे आशा होती की असं असतील हे. आम्ही खूप प्रयत्न केला, ते जाग्यावरच गेलेले होते. आणि त्यांनी म्हणजे असं लय टेन्शन घेतलं होतं. जवळपास आमच्यावर नाही नाही म्हणलं तर 20 लाख रुपयाचं कर्ज आहे. हा आहे. आणि यातलं कसं आहे, आम्हाला फक्त बँकेच तेवढं म्हणजे माहिती आहे घरात. आणि असं हे कुठून आणलं, कसं भागवलं ते त्यांची त्यांना माहिती होतं. मग आता हे कर्ज आणलं होतं ते आम्ही पिकावर आणलं होतं. मग आमच्या पिकातून अशी परिस्थिती आहे की लिंबाची झाड तर आमच्या जागेवरच गेली. आणि दुसरी गोष्ट, आमच्या ऊसातून पाणी असं गुडघ्या इतकं वाहते. परत पेरूतून ते सगळ्या आळ्या म्हणजे आळ्या पडून त्याला ते फॉर्म बसायला पैसेच भेटले नाहीत ना. लोक पण कुठवर आमची मदत करणार असं झालं ना. आणि 4-5 वर्ष आम्ही वाट बघितलं, शासन काय मदत करण हे करण. त्यांनी काय केलं, हिकडल्या जिल्ह्यात गाव टाकलं. तिथं आमची पहिली फाईल आम्ही कर्ज काढण्यासाठी नामंजूर झाली. परत बँक बी म्हणाली तुमचं घर असं बांधलेलं नाही, कशावर कर्ज द्यायचं. परत कस तरी करून आम्ही असं खाजगी कर्ज काढून गाई घेतल्या. गाईला असं गाईच्या दुधाला बी सरकारनं भाव दिला. म्हणजे आपण बघताय बाबू, उद्योगपतीला कर्ज द्यायला सरकारकडे पैसा आहे, पत्र्याच्या घरात चुलीच्या घरात कर्ज द्यायला सरकारकडे पैसा नाही का? दुर्दैवाची गोष्ट आहे. लेकीच्या तोंडात पेढा देऊन बाप जातोय आणि बापाचं माघारी प्रेत येते. हे बोलणं सोपं आहे माझ्यासाठी, मी पुन्हा पुन्हा सांगतोय. पण ज्या घर भोगते ही मुलगी 6वीला आहे, शोधा बघताय तिच्या डोळ्यातलं पाणी आपण.